प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 9 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि फायनली सुभेदारांच्या गणपतीचे आज आगमन झालेले आहे। अर्जुनने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषामध्ये गणपतीचे स्वागत केलेले आहे। आणि प्रेक्षकांनो, तुम्ही सगळ्यांनी परवा दिलेल्या कमेंट्स बद्दल खूप खूप आभार। गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आणि सगळं करण्यामध्ये बिझी असल्यामुळे मला प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय परवा नाही करता आला, पण आज मी तुम्हा सगळ्यांचे पर्सनली आभार मानते। थँक्यू सो मच। तर प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेचा लाखात एक भाग आहे। जबरदस्त दाखवलाय आजचा भाग, त्यांनी खरंच छान दाखवलाय। आता सुरुवातीला तर आपण बघतोय गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर सगळ्यांनी बाप्पाला मनोभावे नमस्कार केलाय। सायली अर्जुन दोघे एकमेकांकडे बघतात आणि आता सायलीने बाप्पाची आणि अर्जुनची म्हणजे औक्षण वगैरे करून आतमध्ये घेतलंय, त्यांनी बाप्पाचं स्वागत केलंय। खरंच प्रेक्षकांनो, गणपती बाप्पा घरात असला ना की एवढं उत्साही वातावरण असतं। आमचा तर बाप्पा येतो आणि लगेच जातो सुद्धा। 1.5 दिवसाचा गणपती होता आमचा। काल संध्याकाळी आम्ही बाप्पाचे विसर्जन केलंय, पण आज करमत नाहीये हो। तर असं सुभेदारांच्या घरी पण आता गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि सायलीने अगदी मनोभावे औक्षण वगैरे केलंय आणि आता गणपती बाप्पा त्यांच्या घरात आलाय, तो विराजमान झालाय त्याच्या जागेवर। काय मस्त दाखवलंय प्रेक्षकांनो। आणि गणपती बाप्पा तर कसला क्यूट आहे, यांचा खूपच गोड आहे। बाप्पा तुमचा असो माझा असो कोणाचाही असो, क्यूटच असतो बाप्पा। तर आता हे गुरुजी म्हणतात, अहो पूर्णाई, म्हणजे तुम्ही म्हणाला होता तुमचे जावई नात आणि तुमची मुलगी पूजा करणार आहे ना, तर बोलवा आता त्यांना। पूर्णाजी म्हणतात, हे काय आमचे जावई आहेत ना इथे। आता रविराज म्हणतात, अहो पूर्णाई, तन्वी नाही आली हो अजून उठलीच नाहीये का ती? सगळेजण रविराजांकडे बघायला लागतात। अस्मिता म्हणते, अरे काका मी तिला उठवलं पण ती उठतच नाहीये रे। आता हे रविराज खूप संतापलेत बरं का प्रेक्षकांनो। पण आता या पूर्णाजी म्हणतात, कमाल झाली बाई या पोरीची, हिला माणसांची कदर तर नाहीच आहे पण देवाची सुद्धा कदर नाहीये। आता असं बोलल्यानंतर सगळेच जण जरा टेन्शन मध्ये आलेत की खरंच असं काय विचित्र वागते ना ही। तर आता हा नागराज आलाय हा प्रेक्षकांनो, आणि तो आल्या लगेच म्हणतो गणपती बाप्पा, आणि मोरया इतकं विचित्र म्हटले त्याने, मोरया, म्हणजे सगळेजण त्याच्याकडेच बघायला लागतात की असा का ओरडत आलाय म्हणून। कारण झालंय का, या सगळ्यांचं जरा सिरियस कन्व्हर्सेशन चालू असतं आणि तेवढ्यात हा नागराज येतो। अस्मिता त्याला बसायला जागा देते। आता तो खाली बसून सगळ्यांचे चेहरे बघतो आणि म्हणतो, काय झालंय, काही झालंय का? तुम्ही सगळेजण असे गप्प का आहात? काही सिरियस घडलंय का? रविराज आता त्याच्याकडे असे बघत असतात, तेव्हा हे प्रतापराव म्हणतात, अरे नागराज काय झालं माहितीये का, आजची आपल्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना प्रतिमा, रविराज आणि तन्वी या तिघांच्या हाताने होणार होती, पण बघ न रे अजून तन्वीचा उठायचा पत्ताच नाहीये, त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण टेन्शन मध्ये आहोत। आता नागराज मनात विचार करतोय, अरे देवा, ही प्रिया तर फुशारकी हाणत होती की सायलीला झोपेच्या गोळ्या देईल म्हणून, आणि स्वतः जाता झोपा काढत बसलीये की काय? रविराज म्हणतात, सणासुदीच्या दिवशी सगळ्यांसमोर या पोरीने मला लाज आणलेली अक्षरशः। पूर्णाई, मी जरा बघून येतो हा तिला। सायली म्हणते, बरं मी तोपर्यंत प्रतिमा आत्याला घेऊन येते हं। आता सगळेच जण जरा टेन्शनमध्ये झालेत बिचारे, कारण पूजेची वेळ खोळंबली आहे ना यांची। पण आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे यांच्या घरी बाप्पा आलाय आणि चमत्कारवर चमत्कार घडताय। छान दाखवलाय ठरलं तर मगचा भाग त्यांनी आज। आता सगळेच जण दाराकडे बघायला लागतात आणि हे काय, म्हणजे आश्चर्य असं झालंय प्रेक्षकांनो की प्रतिमा त्या छान आवरून सावरून आल्यात। सगळेजण त्यांच्याकडे बघतायत, सगळेजण त्यांच्याकडे पाहतच राहतायत आश्चर्याने। सायली, अर्जुन, पूर्णाजी, अश्विन, अस्मिता सगळे अक्षरशः बघतायत, कारण प्रेक्षकांना प्रतिमा आत्या बनून आलेल्या आहेत। म्हणजे आता त्यांनी त्यांचं मूळ रूप धारण केलंय, जशा त्या आधी दिसत होत्या ना तसं हेअरस्टाईल, तसा गेटअप, अगदी सेम टू सेम तसंच केलंय त्यांनी सगळं। आश्चर्य तर वाटणारच ना प्रेक्षकांनो, असं वाटेलच तुम्हाला की प्रतिमा त्याला भूतकाळ आठवलाय की काय। पण आता या प्रतिमा त्या रविराजांकडे असं बघत असतात आणि फायनली त्यांनी एक्सेप्ट केलंय बरं का की त्या रविराजांची बायको आहेत म्हणून। आता ते कसं काय, पुढे तुम्ही फक्त आजचा भाग बघतच राहा। प्रतिमा त्या सगळ्यांकडे असं बघतायत, मध्येच मान खाली घालतायत, खूप छान वाटतंय त्यांना सुद्धा या सगळ्यांमध्ये मिक्सअप होऊन। आता सायली हळूच पूर्णाजी जवळ येऊन म्हणते,
पूर्णाजी बघताय ना, प्रतिमा त्या स्वतःहून बाहेर आल्या आहेत. आता पूर्णाजी तर काय खुश आहेत प्रेक्षकांनो. आता सायली म्हणते, आणि नेहमीसारखं त्यांनी चेहरा झाकलेला नाहीये पूर्णाजी, बघा ना त्यांच्याकडे. आता पूर्णाजी सायलीच्या हातात हात घेऊन खूप आनंद व्यक्त करतायत आणि आता प्रतिमाकडे बघतच राहतायत. खरंच आहे प्रेक्षकांनो, आज पूर्णाजी सारखं आनंदी या जगात दुसरं कोणीच नसेल. इतके छान एक्सप्रेशन्स त्यांनी दिलेत. आता अर्जुन सगळेच त्यांच्याकडे बघतायत, पण आता रविराजांना तन्वीची कमी भासतीये. आता ते लगेच म्हणतात, मी आलोच, तन्वीला बोलवतो मी. प्रतापराव म्हणतात, ए रविराज, अरे तिला जास्ती ओरडू नकोस रे बाबा, अरे सणाचा दिवस आहे, म्हणजे उगाच किरकिर आणि वाद नको घालूस आजच्या दिवशी, जरा शांततेत घे. रविराज म्हणतात, हो अरे प्रताप, मी आलोच तिला उठवून. आणि रविराज प्रतिमा आत्याकडे असं बघत बघत तिथून निघून जात आहे. तर आता बघा पुढे सायली आता या प्रतिमा आत्याच्या जवळ येते आणि एवढी आनंदात येते ती आणि त्यांचा हात हातात घेते. प्रतिमा आत्या गोड लाजल्यात. आता सायली आता त्यांच्याकडे बघून सगळ्यांकडे बघते. पूर्णाजीला तर बाई काय कौतुक आहे लेकीचं, काय सांगू तुम्हाला. आणि अर्जुनला त्याच्या बायकोचं छानच दाखवलंय प्रेक्षकांना आज त्यांनी, म्हणजे बघायला इतकं भारी वाटतंय, काय सांगू तुम्हाला. आता रविराज आलेत बरं काय या प्रियाकडे. काही असो, प्रिया मात्र मस्त घोडे विकून झोपली आहे. आता ते उठवायला जातात तिला, ए तन्वी, अगं तन्वी, अगं उठ ना, अगं सणासुदीच्या दिवशी असं इतक्या उशिरापर्यंत कोणी झोपतं का. अगं तन्वी, बाप्पाची प्रतिष्ठापना करायची आज, अगं उठ उठ म्हणलं ना, पण ही बया काही उठे ना. आता ते रविराज तिथे जग असतो पाण्याचा, त्या पाण्यातल्या जगातलं थोडंसं शिंतोडे तिच्या पाण्याचे शिंतोडे तोंडावरती मारतायत, तरी पण ही हाले ना बाबा. आता ते रविराज म्हणतात, लाज आणलीस तू तन्वी, अगं उठ, ए पोरी उठ ना, पण ती काही हाले ना. रविराज खूप प्रयत्न करतात तिला उठवायचा, अगं उठ ग बाई, पण ही बाई काही हाले ना की डोले ना. इतकी ढाराढूर झोपली आहे ही. आता झोपेच्या गोळ्या घेतल्यावर कोणी झोपणारच म्हणा. असो, तर आता हे रविराज शेवटी नाच सोडून देतात आणि तिथून निघून जातात, म्हणजे जात असतात ते. पण आता इकडे हे गुरुजी म्हणतात, अहो मुहूर्ताची वेळ टळतीये, पूजाला सुरुवात करा आता. आता त्या गुरुजींना दुसरीकडे पण जायचं असेल बिचारांना. मग आता हे प्रतापराव म्हणतात, बघा ना अजून रविराज आलाच नाही तन्वीला उठवून, किती वेळ वाट बघायची पूर्णाई आपण. पूर्णाजी तर फारच चिडलेल्या आहेत. आता हे प्रतापराव म्हणत असतात, अरे अर्जुन नाहीतर अश्विन, कोणीतरी जा आणि रविराजला घेऊन या बरं. त्या कल्पना ते म्हणतात, मला तर वाटतं तन्वी अजून झोपलेलीच असेल, नाहीतर ती तयारही झाली नसेल, उठली की नाही कोणाच ठाऊक. आता अश्विन जाणार बोलवायला रविराजांना, तेवढ्यात तेच बिचारे आतमध्ये येतात. आता अर्जुन म्हणतो, सिनियर अरे काय झालं. नंतर ते रविराज म्हणतात, सॉरी पूर्णाई, अजून उठलीच नाहीये हो तन्वी, ती खूपच गाढ झोपली आहे हो अजून. आता सगळेच जण आश्चर्याने बघायला लागतात, असं कोणी सणासुदीच्या दिवशी एवढं गाढ झोपतं का. पण रविराज आता म्हणतात, आम्ही तिघे मिळून नाही हो प्रतिष्ठापना करू शकणार. आता प्रताप किंवा कल्पना नाही तर सायली नाही तर अर्जुनला करू द्यात प्रतिष्ठापना. सगळेजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात. नागराजला तर आता एवढं टेन्शन आलंय की काय सांगू तुम्हाला. आता हे रविराज बिचारे चेहरा बारीक करून घेतात. आता त्यांनाही इच्छा होती ना प्रतिमा आत्यासोबत पूजा करण्याची, पण आता मात्र या पूर्णाजी एकदम चिडल्यात बरं का प्रेक्षकांनो. आणि काय एक्सप्रेशन्स दिलेत त्यांनी जबरदस्त. आता त्या उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, नाही रविराज, एका मुलीच्या बेजबाबदारपणामुळे जे ठरलंय ते बदलणार नाहीये रविराज. आज तुम्ही पूजा करणार आणि प्रतिमा सोबत करणार, हे ठरलेलं आहे आणि तेच होणार. पण आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की असं कसं होईल. पण कल्पनाताई म्हणतात, भाऊजी मला पण असंच वाटतंय, पूर्णाई बरोबर बोलतायत. अर्जुन सगळेच जण बघायला लागतात. आता हे सगळे विचार करतात आणि मग रविराज म्हणतात, तुम्ही म्हणाल तसं होईल, ठरवा तुम्ही काय करायचंय ते. बिचारे रविराज ते जरा टेन्शन मध्ये आले खरे, पण आता बघा प्रेक्षकांनो, ते गुरुजी म्हणतात, अहो हे जोडपं अपत्याशिवाय पूजा करणार का. या गुरुजींनी असा प्रश्न केल्यानंतर सगळेच एकमेकांकडे बघायला लागतात. आता या पूर्णाजी जरा विचार करतात आणि म्हणतात, नाही गुरुजी, असं नाही होणार. आणि आता त्या सायलीकडे बघून हसतात आणि सायलीच्या समोर जातात आणि म्हणतात, सायली बेटा, तू प्रतिमाची अगदी तुझ्या सख्ख्या मुलीपेक्षाही जास्ती काळजी घेतली आहेस. रविराज आणि प्रतिमा या दोघांना तू अगदी मुलीसारखीच आहेस, त्यामुळे आजची पूजा तू करणार आहेस या दोघांसोबत. आता असं म्हणल्यानंतर सायलीच्या आनंदाला तर पारावार राहिलेला नाहीये आणि प्रतिमा त्या सुद्धा खूप खुश झाल्यात प्रेक्षकांनो. काय सांगू तुम्हाला, आजचा जो एपिसोड आहे ना पूर्ण, तो
तो फक्त चेहऱ्यांच्या हावभावांवर आहे प्रेक्षकांनो. इतकं छान वाटलंय ना आज. हे तर काही नाही, आता पुढे तुम्ही बघत राहा नेमकं काय काय झालंय. आता जेव्हा पूर्णाजीने असं फरमान सोडलं की आज सायली पूजा करणार आहे रविराज आणि प्रतिमा सोबत, तेव्हा सायलीचे हावभाव काहीसे असे होते. आणि आता प्रतिमा त्या पण खूप खुश झाल्यात, रविराज देखील खुश झालेत. आता या अस्मिताला हे जरा टोचलंय आणि नागराजला सुद्धा. पण आता हे दोघं काही मध्ये बोलत नाही, पण अस्मिताला काही राहवलं जात नाही. म्हणजे अस्मिता बोलतेच बरं का. आता हे प्रतापराव आधी म्हणतात, वा पूर्णाई सुरेख, खूपच छान डिसिजन घेतलायस तू पूर्णाई. वाह पूर्णाई, खूपच छान कल्पना आहे तुझी. आता लगेच ही अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी पण हा मान तर तन्वीचा आहे ना ग. आता या पूर्णाजी म्हणतात, अस्मिता अगं मान घेण्यासाठी पात्रता असावी लागते, तशी योग्यता असावी लागते अंगी. आणि रविराज हे बघा, तन्वीसाठी आणखीन थांबण्याची तुम्हाला गरजच नाहीये. आणि रविराज सुद्धा तयार होतात बरं का. ते म्हणतात, पूर्णाई माझी काहीच हरकत नाहीये, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिमा, मी आणि सायली आम्ही तिघे जणही पूजा करू, काहीच हरकत नाहीये माझी. मग आता या पूर्णाजीला फार आनंद झालाय की रविराजांनी त्यांचा शब्द शेवटी पाळलाय म्हणून. आता सायली बघा कशी खुश झाली आहे. सायली जरा बारीकच झाली प्रेक्षकांनो. आता या पूर्णाजी म्हणतात, चला पूजा करा बरं तुम्ही सगळे. आणि मग आता प्रतिमा त्या सायलीकडे बघायला लागतात आणि सायलीने असे खांद्यावर हात ठेवलेत आता प्रतिमात्याच्या. आणि प्रतिमात्याला या गणपती बाप्पाच्या पूजेसाठी ती समोर आणत असते. म्हणजे हे सगळे सहकुटुंब पूजा करतात. खरं तर प्रेक्षकांनो हे लवकर रिव्हील होणार नाहीये की सायली हीच खरी तन्वी आहे, कारण त्यांनी असं रिव्हील केलं ना तर सगळी मालिकाच संपून जाईल. आता अर्जुनकडे बघत असते सायली, खूप खुश झाली आहे ती, अगदी तिच्या मनासारखं झालंय असं वाटतंय. आणि अर्जुनच्या डोळ्यात तर टचकन पाणी आलंय. अर्जुन खूपच इमोशनल दाखवलाय त्यांनी. अर्जुन आता सायलीकडे बघून असं तिला डोळ्याने खुणवतोय की छान, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आता गणपती बाप्पाची मूर्ती तर त्यांनी आज खूप वेळेला दाखवली आहे. खूपच गोड मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि आता पूजेला सुरुवात झाली आहे. गुरुजी आता जसे जसे पूजा सांगतायत तसं तसं यांनी सहकुटुंब पूजा केली आहे. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी गणपती बाप्पाची अगदी पूर्ण पूजा दाखवली आहे. तुम्ही जेव्हा टीव्हीवर बघाल ना तेव्हा तुम्हाला खूप भारी वाटेल हे सगळं बघताना. सायली, प्रतिमा आणि रविराज या तिघांनीही अगदी मनोभावे पूजा केली आहे. आता हे कुटुंब लवकरात लवकर जवळ आलं पाहिजे प्रेक्षकांनो. यांनी ना आता ते दाखवावं खरं तर, पण ऍक्च्युली ते दाखवायला गेले तर मालिका संपणार आहे हे मात्र खरं आहे. पण बघूयात काहीतरी पॉझिटिव्ह पुढे दाखवण्यासारखं असेलच ना. होप आपण आशा व्यक्त करूयात की काही ना काही पुढे दाखवतील. आता पूर्णाजी बघा कशा खुश आहेत. पण आता नागराज मात्र सारखा प्रियाला कॉल करायचा प्रयत्न करतोय. इकडे पूजा चालू आहे पण नागराज मात्र सतत प्रियाला फोन करतोय, ही अजून उठली का नसेल, काय झोपा काढतीये का, असं तो मनात प्रचंड बडबड करत या प्रियाला फोन करत असतो. पण आता इकडे मात्र सगळेजण खुश आहेत. पाहिलं ना प्रेक्षकांनो, दुसऱ्यांसाठी खड्डा खणला की आपणच त्या खड्ड्यात पडतो. हे प्रिया म्हणजे अगदी मूर्तिमंत उदाहरण. पण आता हे काय, आता रविराजांनी दुर्वांची माळ हातात घेतली आहे आणि प्रतिमात्याने पटकन त्यांच्या हाताला हात लावलाय. किती भारी वाटलंय पूर्णाजीला. आणि पूर्णाजीने लगेच प्रतापला दाखवलंय आणि ही अस्मिता पण म्हणते, अय्या खरंच की. आणि प्रतापराव पण खूप खुश झालेत. म्हणजे फायनली प्रतिमात्यांनी हे एक्सेप्ट केलंय प्रेक्षकांनो की त्या रविराजांची अर्धांगिनी आहेत. आणि हे रविराजांना पण छान वाटलंय. पण त्यांचे एक्सप्रेशन्स कुठेतरी मला मिस वाटले या बाबतीत. पण नागराज मनात विचार करत असतो, त्या मूर्ख प्रियाने एवढं प्लॅनिंग केलं तरी पण दादा वहिनीची खरी मुलगी त्यांच्यासोबत प्रतिष्ठापना करतीये. कसले संकेत आहेत हे. ही फॅमिली जर अशीच एकत्र आली ना तर मला जेलची हवा खावी लागेल. असा कसा चुलता दाखवला ना प्रेक्षकांनो हा. म्हणजे याची सख्खी पुतणी समोर आहे तरी सुद्धा याच्या भावनांवर किती नियंत्रण आहे बघा ना याचं. म्हणजे एखादं कोणी इमोशनल असतं तर बोलून गेलं असतं की हीच माझी पुतणी आहे म्हणून. पण मी म्हटलं ना प्रेक्षकांना, सुरुवातीला गणपती बाप्पा आले आणि त्यांनी चमत्कारवर चमत्कार करायला सुरुवात केली आहे. खरं तर अशा गोष्टी मालिकेमध्येच घडतात. आता गुरुजी पुढे सांगतात की चला आरतीला सुरुवात करा. सायली आता आरतीला सुरुवात करणार तेवढ्यात तिला तिच्या लहानपणीचा भूतकाळ आठवायला लागलाय. आई मला आरती म्हणायची आहे, मला बाप्पाला बघायचंय आई, मला आरती करू दे ना. हे तिचे लहानपणचे आवाज आहेत ना ते पुन्हा तिला ऐकू यायला लागलेत. आणि सायली आता एकदम इकडे तिकडे अशी गोंधळून बघायला लागते की कुठनं आवाज येतात, असे का आवाज येत आहेत. आता तिला तो आवाज सारखा येत असतो, आई मला आरती करायची आहे, मला बाप्पाला बघायचंय, मला उचलून घे ना आई.
पण आता प्रतिमा त्या तिची तंद्री तोडतात आणि म्हणतात असं तिला खुणवतात की आरतीला सुरुवात कर म्हणून, आणि यांनी फायनली आरतीला सुरुवात केली आहे. पण प्रेक्षकांनो मला सांगा, सायलीला हे आवाज किती वेळेला येतात ना. आपल्याला साधं रात्री स्वप्न जरी पडलं तरी दुसऱ्या दिवशी पहाटे कोणाला सांगितल्याशिवाय आपण राहत नाही, आणि एवढी मोठी गोष्ट ही कोणाला का सांगत नसेल बरं. कमाल आहे नाही. असो, पण आता या नागराजने आरतीला सुरुवात झाल्यावर चुपचाप मागून सटकलाय. तो प्रियाला उठवायला गेलाय तिच्या खोलीत. ए प्रिया, अगं ए उठ ना. ए बाई, अगं काय घोळ घातलाय तू. एखाद्याला आयुष्यातून उठवणार आहेस का तू. अगं उठ ना. ए बाई माझी. आता तिथे जग असतो पाण्याचा, त्याने अख्खाच्या अख्खा ओतलाय तिच्या तोंडावर. कशी उठत नाही बघतोच मी. आता ही उठून बसते तर खरी, पण हिला काही झोप सुधरे ना. म्हणजे आता एकीकडे त्यांनी आरती दाखवली आहे प्रेक्षकांनो, आणि एकीकडे प्रियाला उठवण्याचा थरार दाखवलाय. नागराज म्हणतो, ए बाई, अगं ए प्रिया जागी हो. नशीब जिवंत आहे. मला वाटलं मेली बिली की काय तू. ए काय चाललंय तुझं. अगं झोपा कसली काढतेस तू. आता ही कशी गुंगली आहे पाय ना त्या झोपेत. आता नागराज म्हणत असतो, ए उठ. अगं खाली काय बोलली होतीस तू. अगं मागे म्हणली होती ना प्लॅन करणार. अगं यशस्वी प्लॅन करणार. उठ उठ. अगं उठ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. पण ही कसली उठते. अरे देवा, हिची काही झोप मोडे ना बाबा. आता हिची तंद्री अशी लागली आहे, त्यामुळे नागराजच्या लक्षात आलंय. तो म्हणतो, ए अगं ते सायलीला झोपेच्या गोळ्या द्यायच्या होत्या तर तू घेतल्या का काय प्रिया. ए बाई, अगं ए उठ ना. अरे देवा. आता मात्र प्रेक्षकांनो ही काही हालायला तयार नाहीये, पण नागराज आता संतापून जातोय. ती उठतच नाहीये, आणि इकडे मात्र आरती चालू आहे. नागराज एकीकडे प्रियाला उठवतोय आणि एकीकडे हे सहकुटुंब आरती करतायत. म्हणजे सायली, प्रतिमा, त्या रविराज हे सगळेजण किती खुश आहेत, सगळी फॅमिली. पण इकडे प्रिया काही उठे ना बाबा. शेवटी असे तिचे डोळे उघडताय आणि पुन्हा लावते ती डोळे. आता इकडे मध्येच गणपती बाप्पा दाखवलाय. बरं आता प्रेक्षकांनो ही उठतेच्या उठते आणि पुन्हा झोपून जाते. म्हणजे हिला सुधरतच नाहीये झोप. अर्थातच तिने झोपेच्या गोळ्या घेतल्यावरती कशी काय तिला जागील. तर एकीकडे आरती आणि एकीकडे हिच्या उठवण्याचा थरार, असा त्यांनी बराच वेळ दाखवलाय. सायली अशी अधूनमधून रविराजांकडे बघत असते आणि पूर्णाजीचे डोळे तर पाणावलेत. त्या एवढ्या खुश आहेत. मी म्हटलं ना, आज पूर्णाजी सारखं खुश अख्ख्या जगात कोणी नसेल. आता ही झोपून गेली पुन्हा. आता नागराज म्हणतो, ए बाई, अगं तुला पूर्णाईने गणपतीचा मान दिला होता, गणपतीची पूजा करायचा मान दिला होता. अगं तू झोपली ग. ए बाई उठ ग. तो तिला पुन्हा उठवून बसतो, ही पुन्हा झोपते. नागराज म्हणतो, अगं तुझं नशीबच झोपलंय ग प्रिया. तुला एक संधी होती पूर्णाईच्या गुडबुक मध्ये जायची, घालवलीस ती संधी. झोप झोप, ढाराढूर झोप. झोप झोप, तुझं नशीबच झोपलंय. आणि आता तू काय उठणार आहेस ग. तू अशीच घोळ घालत राह, म्हणजे तो मैपत एक दिवस तुला मारून टाकेल, लक्षात ठेव. आता ही अशी नुसते अर्धे डोळे उघडते आणि पुन्हा डोळे लावून घेते. तिला काही सुधरे ना झोप. पण आता असं वाटते तर खरी की उठून बसली असावी म्हणून. पण त्यांनी हे आता आजच्या भागात नाही दाखवलंय प्रेक्षकांनो. पुढच्या भागात हिने एवढा तमाशा केलाय, अरे अरे विचारूच नका तुम्ही. आता हा नागराज तिला बोलतो वाटेल तसं आणि तिथून निघून जातो. पण आता प्रेक्षकांनो पूर्णाईच्या तोंडून जे शब्द निघालेत ना, आहा एवढे छान वाटलेत ते आज. आता हे सगळेजण जेव्हा आरती करत असतात, आरती संपूर्ण होत असते, तेव्हा पूर्णाजी त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत आणि त्या आता गणपती बाप्पाला म्हणताय, बाप्पा अरे आज माझं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालेलं मला दिसतंय. गणपती बाप्पा, प्रतिमा परत आली हा तू दिलेला आशीर्वाद आहेस रे. आणि सायली म्हणजे तू आम्हाला दिलेलं वरदान आहे. तुझी अशीच कृपादृष्टी राहू दे रे बाप्पा. पूर्णाजीचे डोळे खूप पाणावलेत. त्यांनी आता भक्तिभावे आणि मनोभावे बाप्पाला नमस्कार केलाय. खरंच प्रेक्षकांनो, आपली श्रद्धा जर खरी असली ना, तर आपल्या मनातल्या गोष्टी पूर्ण होतातच. नेहमी पॉझिटिव्ह राहावं, नकारार्थी विचार कधीच करू नये. जर आपण पॉझिटिव्ह राहिलो ना, तर बाप्पा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. आणि या बाबतीत मला खूप वेळेला अनुभव आलाय. आपल्या चॅनलचंच बघा ना, किती वेळेला चॅनल डिलीट झाले. मला वाटलं नव्हतं कधी चॅनल परत येतील, पण आले. सगळे चॅनल परत आले. जरी व्ह्यू कमी असले तरी तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आणि सपोर्ट इतका भरभरून मिळतो ना, मला खूप छान वाटतं प्रेक्षकांनो. मला तुम्हा सगळ्यांचे आभार शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे प्रेक्षकांनो माझ्यासाठी. पण खरंच खूप खूप आभार तुमचे. आणि चांगल्या मार्गाने गेलं की बाप्पा नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतो, हे खरं आहे प्रेक्षकांनो. उशिरा सक्सेस मिळतो, पण सक्सेस मिळतो म्हणजे मिळतोच. तर आता पुढच्या भागात मात्र धमाकेदार तमाशा होणार आहे. आता ही प्रिया आहे ना, ती बघते उठून की सायली आरती करते आणि आता ती डायरेक्ट सायली समोर जाते आणि म्हणते, माझा मान तू घेतलासच कसा. माझ्या आई वडिलांसोबत तू कशी काय आरती केली. ती सायली म्हणत असते, अगं हो एवढी आरती तर पूर्ण होऊ दे प्रिया. पण ही कशाची ऐकते. ती लगली ओढाताण करायला लागते सायली सोबत. ही तिकडून ओढते, ती तिकडून ओढते. आता या प्रतिमा त्याला त्रास होऊ लागला ना त्या आरतीचा,
ती आग त्यांच्या समोर येते, तसं तसं त्यांना भूतकाळ आठवतोय आता. आणि आता रविराज खूप संतापतात आणि अख्खा जोर लावून तिच्या तोंडात हाणतात. प्रेक्षकांनो, उद्या मजा येणार आहे बघायला. प्रेक्षकांनो, आजच्या एवढ्या भारी भागाला तर एक लाईक होऊन जाऊ द्या आणि कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. आणि उद्या सकाळची वाट बघूयात हा भाग बघण्यासाठी. नक्की तोपर्यंत हा भाग एन्जॉय करा आणि कसा वाटला भाग मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि उद्याच्या भागाची वाट बघूया. तोपर्यंत सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.